हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. आज 22 ऑगस्ट बैलपोळा आहे. हो, हो. सर्वप्रथम शेतकरी सणाच्या माझ्याकडून पंजाबकडून सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्याला आभाळ भरून ढगभरून शुभेच्छा. ओके, ओके. धन्यवाद सर. तर सर माझ्याकडून मी सर्व शेतकऱ्यांना व तुम्हाला बैलपोळ्याच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा सर. हं. तर सर आता शेतकऱ्या इथून पुढे अंदाज काय राहणार सर आता? आता मी म्हटलं होतं ना 21 तारखेला सूर्यदर्शन होईल, तर काल सूर्यदर्शन झालं. हो, हो. बरोबर आहे. तर शेतकऱ्यांना आज 22, 23, 24, 25 हां. आणि 26 पर्यंत काही भागामध्ये हां, हां. चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे. तर हे सूर्यदर्शन आधी 22 ते 26 सांगतो आधी. हो. कोल्हापूर जिल्हा, हं, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, हं, धाराशिव जिल्हा, हं, अहिल्यानगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, इकडं हिंगोली, हं, वाशिम, हं. यवतमाळ. हां. ह्या पट्ट्यात मात्र ना आता हे जे जिल्हे सांगितले ना, याच्यात मात्र 26 तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे. हो का? फक्त काय होईल, दुपारनंतर एखाद्या अधूनमधून एखादी सर येईल बघा, अर्ध्या हो, तासाची 10 हो. मिनिटाची. ती काय होते, त्या सर येतात. पाऊस उघडल्याच्या नंतर एकदम पाऊस बंद होत नसतंय. बरोबर आहे. त्या सरी येणार त्या समजा हां, या पट्ट्यात. हां, आणि त्याच्यानंतर कोकणातला पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून कोकणवासियासाठी आनंदाची बातमी. हां. त्याच्यानंतर काय म्हणून कोल्हापूरच्या शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की तुमचा पूर ओसरणार आहे. भीतीचं काही कारण नाही. वरी आता खूप काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही घाबरायची चिंता नाही. बरोबर आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या शेतकऱ्यांनी हा लक्ष द्यायचा. हां, हां. राहिलं मुंबईच्या जनतेना देखील दिलासादायक बातमी. हं. पाऊस काही मोठा नसणार आहे. पाऊस आजपासून कमी होणार आहे. सूर्यदर्शन होणार आहे. मुंबईला देखील सूर्यदर्शन होणार आहे. हां, हां. म्हणून मुंबईकरांनी, पुणेकरांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. हो, बरोबर आहे. अ, नाशिकवाल्यांसाठी सांगत होतो की नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, हं, बुलढाणा, हं, अमरावती, हं, अकोला, हं, वर्धा, हं, नागपूर, भंडारा हं, हं. ह्या पट्ट्यात मात्र काय होणार आहे, आज 22 तारीख, 23 तारीख हां, आणि 24 तारखेपर्यंत हां. काय होणार आहे, दुपारपर्यंत थोडं सूर्यदर्शन होईल. हां, हां. 2:30-3 पर्यंत. पण काय होईल, 4-5च्या दरम्यान मग थोडं पावसाचं वातावरण तयार होईल. मध्यरात्री एक थोडा पाऊस येईल तिकडं. हां, हां. हं. आणि सर आता हे जे 4 दिवस आहेत, हे समजा 4 दिवस मग शेतीची कामे करायला पाहिजे का शेतकऱ्यांनी या 4 शेतकऱ्यांनी दिवसामध्ये? काय करायचं, आपण हं. फवारण्या करून घ्यावा ना. हो. कारण की कापसावर काय जर थ्रिप्स आलेले आहेत, मावा तुडतुडे आलेत, पांढरी माशी आलेली आहे. हो, हो. बरोबर आहे. आणि कापसाला वाटल्यास वापसा झाली तर खतं टाकून घ्या. हो. शेतात पाणी साचलं असेल तर सुपर फॉस्फेट टाका. हो, बरोबर आहे. त्याने काय होतं की शेत हरकते पण उतरलंय वाटतं त्या पिकाचा. हो, हो. ते मी तर काल आहे. टाकून घेतलं, मी दाखवलं मी माझ्या अंदाजामध्ये. हो, हो, हो. बरोबर आहे. मी जे प्रॅक्टिकली करतो ते दाखवत असतो मी, माझं असं असतं. नाही, नाही. बरोबर आहे ना. मी दाखविलं सुद्धा मी टाकताना रील हो. करून. हो, बरोबर आहे. तर सर आज बैलपोळा आहे, तर आजचा अंदाज काय राहणार समजा? आज पण काय होणार आहे, हं. दुपारनंतर थोडे सरी येणार आहे. दुपारनंतर. हॅलो. दुपारनंतर ना? हो, दुपारनंतर. हो का? मग बैलपोळ्याला काही अडचण होणार का समजा शेतकऱ्यांना? कशी म्हणजे नेमकी? आता 2 वर्ष झाले आपण ज्यावेळेस पोळा भरवतो समजा 3-4च्या दरम्यान तर त्यावेळेस पाऊसच जोर मारतो. म्हणजे त्यावेळेस पोळा भरायला थोडंसं अडचण जाते. तर हां, पण हां. तसं म्हणजे एवढं नाही समजा. एकदम मध्यम स्वरूपाचा समजा. थोडा येणार आहे, म्हणजे जास्त नाही येणार असं म्हणजे. हो का? काही जिल्ह्यामध्ये राहीन बी आणि काही जे मग भागामध्ये त्याच्यामध्ये राहणार काय बी नाही. होईल मग, ते पाऊस कुठं येईल सांगतो ते. हो. ते फक्त नागपूर जिल्ह्याकडे येईल, पूर्व विदर्भाकडे ते पाऊस येईल आणि इकडं नंदुरबार धुळ्याकडे येईल हो का? बैलपोळ्यात आज. हां, 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 हां. हं. समजा मग तसं म्हणजे शेतकऱ्यांना काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही. म्हणजे इकडं एवढं जोरात नसेल. समजा जे पाऊस येईल ना दुपारच्याला समजा, हो, हो. म्हणजे आज बैलपोळ्याचा, हो. तर ते तुम्हाला सांगतो की ते कुठं राहील. हं. एक तर आपलं धुळे नंदुरबार, हो. जळगाव हो. या पट्ट्यामध्ये. हो का? आणि त्याच्यानंतर इकडे विदर्भामध्ये समजा पूर्व विदर्भामध्ये, हां, हां, हां. नागपूर, अमरावती ते बुलढाणा हो. त्या पट्ट्यामध्ये एक राहील. बरोबर आहे, बरोबर आहे. हो. तर सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की 21 तारखेला सूर्यदर्शन होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सूर्यदर्शन झालं सुद्धा आणि उघडीप सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली. परंतु सर आता 26 तारखेपासून कोणकोणत्या भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे, ते तुम्ही एकदा शेतकऱ्यांना सांगावे. 26 तारखेपासून काय होणार आहे, हं. तुम्हाला सांगतो. आपलं अमरावती जिल्हा, हो. अकोला जिल्हा, हां, बुलढाणा जिल्हा, हां. त्याच्यानंतर भंडारा, वर्धा, नागपूर ते हं. पट्ट्यामध्ये. हां. त्या आणि पट्ट्यामध्ये आणि वाशिम? वाशिमकडे पण आहे ना. हो का? हो. हां, हां, हां. समजा मग शेतकऱ्यांनी आता 3-4 दिवसामध्ये कामे उरकायला पाहिजे आणि 26 तारखेपासून बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. हो, 26 ला मग त्या पूर्व विदर्भाकडे सुरूच होणार आहे. पूर्व विदर्भ हां. आणि इकडे उत्तर महाराष्ट्राकडे. हो का? आता तर जे उद्याचा जे पाऊस होणार आहे समजा कधीचा, हां. 27, 28, 29 चा. हो, हो.
त्याचं मग मग आपलं उत्तर महाराष्ट्र नंदुरबार हे जे पाऊस आहे ना, हं, हं. नंदुरबार, धुळे, जळगाव, हो, हो. नाशिक त्या पट्ट्यात थोडा कमी पडलेला आहे ना काही हो. भागात तिकडे बरोबर. नंदुरबारकडे. हां, हां. एक काही तालुके सुटले असतील समजा, थोडेफार सुटलेले आहेत गावं. हो, हो. आता बरोबर. तिची भरपाई आता ह्याच्यात होणार आहे 26, 27, 28, 27, 28 एकोणतीसच्या दरम्यान. हां, हां, हां. हं. तर सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं, की गणेश चतुर्थीला पाऊस आगमन पुन्हा करणार, तर पुन्हा आगमन होणार नाही का? हो, 27 तारखेला आहे ना. हो, पण हो. बघा ना, गणेश चतुर्थी दिवशी पाऊस येणार आहे. हो, यापूर्वी तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं. हं. हं. त्याच्यानंतर परत काय होईल सप्टेंबरच्या पुन्हा पहिल्या आठवड्यात येईल. आपण त्याचा अंदाज देऊ ना नंतर. हो, आपण 2 तेच. दिवसांनी अंदाज घेतच आहोत ना तुमचा. शेतकऱ्यांना हो. तातडीचा मेसेज पाठवतच आहोत आपण. पण शेतकऱ्याला एक सांगा, की एकदम असं काही आता सध्या पाऊस उघडायचे चान्स नाही. हां, जशी हां. वेळ भेटेल तसं काम करून घ्या. हां, हां, हां. हं. समजा हे पाऊस किती दिवस राहणार सर मग आता 26 तारखेपासून? एवढं 2-3 दिवस, 2 दिवसच मुक्काम आहे त्याचा. हो का? मग परत उघडीप मिळणार? म्हणजे 2 दिवस कसं मुक्काम आहे, 27-28 मुक्काम आहे बस. हो का? तर त्याच्यात जास्त सांगतो तुम्हाला कुठं पडणार आहे. हां, हां. एक अकोला जिल्हा, हो, अमरावती, हो, हिंगोली, वाशिम, हो, यवतमाळ, हो. नांदेड, हां, परभणी, हां. लातूर, धाराशिव, बीड, हां, हां. जालना, संभाजीनगर, हो, बुलढाणा जिल्हा हो, हो. आणि जळगाव. हां, हां. ह्या पट्ट्यामध्येच राहणार जास्त आणि अहिल्यानगरचा अर्धा भाग राहणार इकडं ह्याच्यापर्यंत नेवाशापर्यंत. हो का? म्हणजे तिकडे जास्त याच्याकडे नाही जाणार, संगमनेर तिकडे नाही जास्त जाणार, हां, हां, हां. सिन्नरकडे नाही जाणार, अलीकडेच राहील. हो, हो, हो. म्हणजे ह्या पट्ट्यात आहे, ह्या इतक्या जिल्ह्यातच समजा. एक परत सांगतो, हं, सोलापूर जिल्हा, हं. धाराशिव जिल्हा, हो, बीड जिल्हा, हो. परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, नागपूर, भंडारा, गोंदिया, हं, हं. जळगाव ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पडणार. हो का? या पट्ट्यामध्ये इकडे जास्त पाऊस पडणार. कोकणाकडनं असणार ते पाऊस. पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त नाही तिकडे खाली. हो. पुण्याकडे इकडं नाही जास्त. हां, हां, हां. फक्त आपल्या मराठवाड्याकडून विदर्भाकडं. हो का? समजा या जिल्ह्यांना जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे 2 दिवस 27 आणि हो, मराठवाडा आणि विदर्भात 27-28. हो, हो, हो. 2 दिवस मुक्काम आहे त्याचा. हां, हां, हां. आणि तिसरा दिवस मुक्काम उत्तर महाराष्ट्राकडे त्याचा. हो का? हं. हं, हं, हं. तर ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल.